कसे आहात तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांनो? आणि आता बघा, तुम्ही जर पॅटर्न पाहिला असेल ना, UPSCची प्रिलिम्सची परीक्षा झाली आणि हाय तोबा माजला सगळीकडे की हाय हाय हे काय प्रश्न आले. MPSCची प्रिलिम्सची परीक्षा झाली आणि पुन्हा तोच प्रकार की प्रश्न सगळे खूप कॉन्सेप्ट बेस्ड डिटेलमध्ये मल्टी लाईनवाले आलेले आहेत. आणि आता तर कमाल तेव्हा झाली जेव्हा कंबाईनची परीक्षा झाली आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा मल्टी लाईनर आणि कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न आलेले आहेत. याचा अर्थ असा की आपण हे मानून चालूया की तुमचे पेपर सेटर जे वर्षानुवर्ष काम करत होते ते आता बदललेले आहेत. आणि याचा अर्थ असा आहे की आयोगाला आता जास्त डिटेलमध्ये अभ्यास करणारे, जास्त सिरियस, जास्त संकल्पना आधारित अभ्यास झालेले असे अधिकारी पाहिजेत. म्हणजे इन शॉर्ट आता भारताला आयरन पिलर्स, स्टील पिलर्स पाहिजे आहेत आणि म्हणूनच आयोगाने आपले पॅटर्न बदललेले आहेत असं आपण मानून चालूया. मग या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय? प्रॉब्लेम हा होतोय की जी आपली परंपरागत अभ्यास पद्धती आहे, कशी आहे? PYQ सोडवणं, PYQ पाठ करून टाकणं, है ना, PYQचे एक्सप्लेनेशन वाचणं किंवा रेडीमेड मटेरियल वाचणं, नोट्स जे PDF टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत ते यूज करणं किंवा से वन डेच्या माध्यमातून आपली तयारी करणं. मग हा सगळा जो प्रकार आहे ना, हा आता मागे पडायला लागलेला आहे आणि तुम्हाला आता हवी आहे सखोल अभ्यासाची रणनीती. आता जर तुम्ही पेपरचं पॅटर्न बघितलं, UPSCमध्ये प्रिलिम्समध्ये 21 प्रश्न विचारले होते हिस्ट्रीचे, है ना, इतिहास गेम चेंजर विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इतिहासाला विद्यार्थी घाबरतात कारण आत्तापर्यंत तुम्हाला हे माहिती आहे की इतिहासामध्ये खूप नावं आहेत, खूप डेट्स आहेत, है ना, आणि प्रचंड वास्ट सब्जेक्ट आहे ऑफकोर्स आहे. पण इतिहासाला जर कनेक्ट करून बघितलं ना तर तुमचा इतिहास सोपा होऊन जातो. आणि इतिहासच एक मात्र असा विषय आहे जो स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तुमच्या जीवनाचा इतिहास रचणार आहे. मग आता तुम्हाला जर तुमचा इतिहास रचायचा असेल या इतिहास विषयाच्या थ्रू, तर ही बॅच पूर्ण तुमच्यासाठी आहे. आणि म्हणूनच मी एक नवीन कोर्स लॉन्च करत आहे, इतिहास फाउंडेशन कोर्स, है ना, की तुम्हाला UPSCमध्ये प्रश्न विचारू दे, MPSCच्या परीक्षेत प्रश्न विचारू दे, कंबाईनच्या परीक्षेत प्रश्न विचारू दे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये प्रश्न विचारू दे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये प्रश्न विचारू दे, तुमचा सखोल अभ्यास झाला पाहिजे, एकदम डिटेल स्टडी. ठीक आहे. आणि मग तुम्ही कुठलीही परीक्षा, कारण बघा UPSC करणारे UPSC पर्यंत मर्यादित राहत नाहीयेत, ते MPSCची परीक्षा पण देत आहेत. MPSC करणारे MPSCच्या परीक्षांपर्यंत मर्यादित राहत नाहीये, ते कंबाईनची परीक्षा देखील देत आहेत. कंबाईनवाले गट क ची एक्झाम देत आहेत, गट क वाले सरळ सेवा एक्झाम देत आहेत. सो ओव्हरऑल हे विद्यार्थी शफल होत आहेत आणि म्हणूनच त्यांना एक सकल अभ्यास म्हणजे सगळ्यांना कव्हर करणारा असा अभ्यास आता मिळणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून पण हा इतिहासाचा कोर्स लॉन्च करत आहोत, फाउंडेशन कोर्स. सो या फाउंडेशन कोर्समध्ये नक्की तुम्हाला काय काय मिळणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. आणि मी पुन्हा एकदा सांगते की हा कोर्स कोणत्याही एका एक्झामसाठी मर्यादित नाही. तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, तुम्ही कंबाईन गट ब गट क ची एक्झामची तयारी करत असाल, तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत असाल किंवा UPSCची प्रिलिम्स तुमची वर्षानुवर्ष निघत नसेल आणि इतिहास हा विषय तुम्हाला जड जात असेल, अगदी 2 मार्क वाढले, 2 प्रश्न ठीक झाले तर तुमचा रिझल्ट येणार असेल, तर तुमच्यासाठी हा आहे, है ना, इतिहासाचा फाउंडेशन कोर्स. सो बघूया यामध्ये मी तुम्हाला काय काय देणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिले तर हे समजून घ्याल की एक्झामचे वेटेज काय काय आहेत. सो UPSCच्या परीक्षेमध्ये, UPSCच्या प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये 2026च्या पेपरमध्ये 21 प्रश्न विचारलेले आहेत. 21 क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो, 21% वेटेज आहे इतिहासाचा. यामध्ये कला संस्कृती आहे, प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, है ना, आपल्या आधुनिक भारताचा इतिहास आहे, या सगळ्यावर प्रश्न विचारलेले आहेत. आणि मी तुम्हाला अनेक वेळा म्हटलं होतं कल्चरल रेनेसन्स सुरू झालेला आहे भारतात, मागच्या 2 वर्ष आधी देखील सांगितलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने कल्चरल रेनेसन्सवर जास्त भर दिलेला आहे UPSCने. आणि UPSC केंद्र लोकसेवा आयोग आहे, संघ लोकसेवा आयोग आहे, त्यालाच पॅटर्न फॉलो करते MPSC, है ना. MPSCच्या परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्ये 15 प्रश्न असतात, कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्ये 10 प्रश्न असतात. सब्जेक्टिव्ह पेपर जर आपण म्हटलं, डिस्क्रिप्टिव्ह पेपर जर आपण म्हटलं तर 100+ हा वेटेज आहे आपल्या इतिहास या विषयाचा. आणि आपल्याला
या सगळ्याला एकाच छताखाली आणायचं आहे. आता जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहात आणि गोंधळलेले आहात है ना, की कसं करायचा अभ्यास किंवा कुठून सुरू करायचं, विषयाची तयारी कशी करायची, तर तुम्हाला मार्केटमध्ये खूप सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत ना. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन विकत घेता, तुम्ही रेडीमेड नोट्स विकत घेता, टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स करता, फाईन. रेफरन्स बुक्स विकत घेता पण राहून जातात, ते कोपऱ्यातच, ते वाचतच नाही. सो योग्य दिशेने कसं जायचं, स्टेप बाय स्टेप कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण आपल्या या कोर्समध्ये हिस्ट्री सुरू कसं करणार आहोत, पहिले डोक्यात हे क्लिअर ठेवा की हा कोर्स कोणासाठी आहे. हा कोर्स त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे नव्याने सुरू करत आहेत, ज्यांना इतिहास या विषयाची भीती वाटते, ज्यांना इतिहास या विषयामध्ये आलेले प्रश्न टॅकल करता येत नाही. तुम्ही सरळ सेवा भरती, कंबाईन गट ब, कंबाईन गट क च्या एक्झामची तयारी करताय, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करताय पण परीक्षाच निघत नाही आहे, UPSCची तयारी करताय आणि UPSCच्या परीक्षांमध्ये तुम्हाला हिस्ट्री या विषयाचं फाउंडेशन बनवायचं आहे. तुमचा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला जनरल स्टडीजसाठी बेस बनवायचा आहे. सो या सगळ्यासाठी हा कोर्स असणार आहे. ठीक आहे, पहिले डोक्यात हे क्लिअर ठेवा की कुठलीही एक एक्झाम नाही, ऑल एक्झामसाठी हा फाउंडेशन कोर्स असणार आहे. आणि यामध्ये आपण सुरू कसं करणार आहोत, आपण सुरू करणार आहोत NCERT पासून. NCERT हा, NCERT मधून प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. UPSCच्या 2026च्या परीक्षेमध्ये NCERTतून हिस्ट्रीतून डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. गौतम बुद्धांचं रिकामं सिंहासन NCERTतून विचारलेलं आहे. अर्घट्टा पुन्हा एकदा विचारला आणि याला त्यांनी कॉन्सेप्ट बेस विचारलेला आहे, डेफिनेशन विचारलेलं आहे है ना. सो इथे आपल्याला NCERT कव्हर करायचे आहेत. NCERT शिवाय काम करायचं नाही. आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आपण 11th स्टँडर्डचं स्टेट बोर्डाचं पुस्तक देखील कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सो पहिले सुरुवातीची पायरी असणार आहे NCERT. आणि सगळ्या NCERT मी तुम्हाला या कोर्समध्ये अगदी सुरुवातीला शिकवणार आहे, लाईन बाय लाईन. त्याचा कुठलाही शॉर्टकट नाही. याला आपण MCQच्या माध्यमातून अजून जास्त मजबूत करून घेणार आहोत, जास्तीत जास्त सराव करून घेणार आहोत. आणि जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा टाइम देऊन आपण उत्तर लेखन देखील करून घेणार आहोत. म्हणजे जर कंबाईनच्या विद्यार्थ्यांना हे वाटत असेल की डिस्क्रिप्टिव्हच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला एकत्र शिकवताय, तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर होणार आहेत, कॉन्सेप्ट्स. आणि कॉन्सेप्ट्स क्लिअर असल्या तर तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त कामी येणार आहेत. फाईन. डिस्क्रिप्टिव्हच्या विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रा संडेज, एक्स्ट्रा सॅटरडेजमध्ये आन्सर रायटिंगचे एक्स्ट्रा सेशन असतील, पण फाउंडेशन मात्र दोघांचंही सेमच असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण रेफरन्स बुककडे जाणार आहोत. म्हणजे पहिला टप्पा जो असणार आहे तो असणार आहे NCERTचा. NCERTच्या पुस्तकांना आपण पहिले कव्हर करणार आहोत. NCERT झाल्यानंतर आपण रेफरन्स मटेरियलकडे वळणार आहोत. रेफरन्स मटेरियल देखील आपण सिलेक्टिव्ह यूज करणार आहोत, सगळीच पुस्तकं वाचत नाही बसायची. ठीक आहे, सिलेक्टिव्ह रेफरन्स मटेरियल आपण घेणार आहोत. आणि याच्यातून मग नोट्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. फाईन. अगदी हँड रिटन नोट्स, स्वतःचे नोट्स तुम्ही कसे बनवायचे, सगळ्या परीक्षांसाठी जे कामी येतील, UPSC, MPSC, सरळ सेवा भरती, कंबाईन गट ब, गट क चे नोट्स कसे बनवायचे याच्यासाठी आपण विशेष सत्र घेणार आहोत. कारण पोथ्या पुस्तकं वाचून वाचून तुम्ही थकलात, म्हातारे झालात, पण अजूनही तुम्हाला नोट्स बनवता येत नाही आहेत. सो तुम्हाला नोट्स कसे बनवायचे हे मी क्लासमध्ये शिकवणार आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याची कपॅसिटी लक्षात घेऊन है ना, प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट मेंटरशिप पर्सनली मी देणार आहे. ठीक आहे, कमकुवत विद्यार्थ्यांना जास्त वेळ दिला जाईल, स्ट्रॉंग विद्यार्थ्यांकडनं जास्त सराव करून घेतला जाईल, ज्यांची उत्तरलेखनाची प्रॅक्टिस सुरू आहे त्यांना उत्तरलेखनाकडे वळवलं जाईल. आणि अशा प्रकारे आपण हिस्ट्री या विषयावर पकड मजबूत करणार आहोत. त्याच्याचबरोबर सगळे PYQ, प्रिलिम्सचे असू दे, मेन्सचे असू दे, आपण क्लासमध्येच सोडवून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ही बॅच कोणासाठी असणार आहे, डोक्यात एकदम क्लिअर ठेवा की ही बॅच असणार आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, जे गट ब आणि गट क ची तयारी करतायत आणि संकल्पना आधारित त्यांना अभ्यास करायचा आहे. कारण आयोगाचा पॅटर्न बदलत आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचे समाजसुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास यावर विशेष भर दिला जाईल. ही कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, समाजसुधारकांचा, आधुनिक भारताचा वाटा पुन्हा एकदा राज्यसेवेमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे.
राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या एक्झामसाठी ही बॅच असणार आहे. UPSC मध्ये आधुनिक भारताचा इतिहास जसाच्या तसा तुम्हाला विचारला जातो है ना. ऑल्दो यांचे अप्रोचेस वेगळे वेगळे असतात, या अप्रोचना देखील आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो आधुनिक भारत, समाजसुधारक, महाराष्ट्राचा इतिहास हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये वेगळं शिकवलं जाईल. एकदम बेस फाउंडेशन क्लिअर केला जाईल. ही बॅच MPSCची प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर दिला जाईल आणि ही बॅच UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहे, ज्या लोकांची प्रिलिम्स क्लिअर होत नाहीये. प्रिलिम्स क्लिअर न होणाऱ्यांसाठी ही बॅच अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास, कला संस्कृती, आन्सर रायटिंग, आधुनिक भारत, महाराष्ट्र सगळं कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो करताना आपण काय करणार आहोत की जो पार्ट सगळ्या एक्झामसाठी कंबाईन आहे, कॉमन आहे, त्याला आपण पहिले घेणार आहोत. आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासापासून आपण सुरू करणार आहोत आणि मग आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास संपल्यानंतर कंबाईन आणि सरळ सेवा विद्यार्थी निघून जातील आणि त्याच्यानंतर जे राज्यसेवा वाले उरतील त्यांच्यासाठी आपण प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताला कव्हर करणार आहोत. मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाले जे विद्यार्थी उरतील त्यांचा आपण आन्सर रायटिंगसाठी एक्स्ट्रा वेळ घेऊन इथे आपण आन्सर रायटिंगवर विशेष भर देणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोघांसाठीही लागणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, कॉन्सेप्ट्स, त्या कॉन्सेप्टवर ही बॅच चालणार आहे. तुम्हाला उथळ कामगिरी केली जाणार नाही. सखोल अभ्यास करण्यासाठी, इतिहास या विषयावर पकड बनवण्यासाठी ही बॅच मी लॉन्च करत आहे. ठीक आहे. हा नवीन प्रयोग आहे आपल्या स्पर्धा परीक्षेतल्या क्षेत्रातला आणि त्यामुळे ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं जरी वाटत असेल तरी ट्रस्ट करा की कंबाईनच्या एक्झामचा पॅटर्न बदलत आहे. तुम्ही कालचा पेपर बघा, पॅटर्न बदलतोय. तुम्हाला सखोल विश्लेषणाची गरज आहे, संकल्पनांची गरज आहे. फक्त उथळ अभ्यास करून चालणार नाही, फक्त पाठांतर करून चालणार नाही. आणि इदर वे तुम्ही कंबाईन झाल्यानंतर राज्यसेवा देणारच आहात. सो राज्यसेवेची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत परत करावाच लागतो. म्हणूनच एकदाच तुम्ही इतिहास या विषयाची अशी तयारी करून घ्या की जगातली कुठलीही एक्झाम द्यायची असेल तरी तुमचा इतिहास मजबूत झाला पाहिजे. आपण इतिहास या विषयाची अशी तयारी करूया की या विषयाने तुमच्या जीवनाचा इतिहास घडवला पाहिजे. सो तयार आहात? ही बॅच लॉन्च होत आहे 25 जून रोजी. 25 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर लॉन्च होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे एक विशेष अंडरलाईन करा, ही बॅच फक्त आणि फक्त मराठी मीडियममधून असणार आहे. ओनली मराठी मीडियम. ठीक आहे. इथे 5 ते 7 25 जून ऑफलाईन आणि ऑनलाईन ही बॅच सुरू होत आहे. NCERT आधुनिक भारताच्या इतिहासापासून ही बॅच सुरू होत आहे. सो जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहात, कंबाईनच्या एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहात, तुम्ही राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहात आणि तुमचा बेस मजबूत नाहीये, NCERT आणि स्टेट बोर्ड मजबूत नाहीये, त्यांनी या बॅचला नक्की एनरोल करा. वेगवेगळे मॉड्यूल्स अवेलेबल आहेत. आता विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मी तर कंबाईनचा विद्यार्थी आहे, मला प्राचीन भारत किंवा मध्ययुगीन भारत नको, मग तुमच्यासाठी ते मॉड्यूल सेपरेट केलं जाईल. ठीक आहे. तुमच्यासाठी मॉड्यूल सेपरेट केलं जाईल. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला फक्त NCERT करायचंय त्याच्यासाठी मॉड्यूल वेगळं केलं जाईल. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल मला फक्त प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत पाहिजे त्याच्यासाठी मॉड्यूल वेगळं आहे. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल फक्त जगाच्या इतिहासाचे प्रश्न हवेत त्यांच्यासाठी मॉड्यूल वेगळं आहे. ज्यांना फक्त आन्सर रायटिंगचा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी देखील मॉड्यूल वेगळं आहे. म्हणजे ही एक कलेक्टिव्ह अम्ब्रेला बॅच आहे ज्याच्या अंतर्गत आपण सगळ्या एक्झाम्सची तयारी करणार आहोत आणि तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या मॉड्यूल्सचा उपयोग करून घेऊ शकता. ठीक आहे. पण जाताना आपण आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास याच पासून सुरू करणार आहोत आणि आपली बॅच सुरू होत आहे 25 जून संध्याकाळी 5 वाजता. 5 ते 7 ही बॅच असणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन असणार आहे. NCERT आणि स्टेट बोर्डापासून सुरू होणार आहे. तर जर तुम्ही पण तेच आहात जे 2 मार्कांनी राहिले, 4 मार्कांनी राहिले, 2 प्रश्न ठीक झाले असते तर झालं असतं, इतिहास या विषयाचा 1 प्रश्न ठीक आला असता तर झालं असतं, हे करणारे जर तुम्ही देखील आहात तर तुमच्यासाठी ही बॅच आहे. आणि एनरोल करायला विसरू नका. एनरोल करण्यासाठी हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्याचबरोबर
डाउनलोड करा. युगांतर अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. युगांतर अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला ही बॅच डेमो सेशनमध्ये बघायला मिळेल सुरुवातीला, आणि डेमो संपल्यानंतर मग मात्र तुम्हाला एनरोल करावं लागेल. सो गाईज, वेळ आलेली आहे. आपल्याला आता युगांतर करण्याची गरज आहे आणि आपला पॅटर्न जसा बदलतोय तसंच आपल्याला आपल्या अभ्यासाची रणनीती देखील बदलायला पाहिजे. सो जर तुम्ही देखील या चेंजला स्वीकारलेलं आहे, यासोबत पुढे जायला तयार आहात, एक्झाम क्लिअर करायची आहे कोणत्याही परिस्थितीत, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. आणि कोणत्याही एक्सक्युजेस शिवाय लवकरात लवकर एनरोल करा. थँक्यू.